धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच आपले लाडके शंभूराजे यांची जीवनगाथा लेखणीतून असो किंवा रुपेरी पडद्यावर मांडणे असो, ही एक कौशल्याची बाब आहे. अवघ्या 31व्या वर्षी धर्मसंरक्षणार्थ ज्यांनी मृत्यूस मिठी मारली अशा सळसळत्या मराठी रक्ताची कहाणी घेऊन येणारा चित्रपट म्हणजे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा हा चित्रपट. निधड्या छातीने वाघाच्या जबड्यात हात घालून त्याला यमलोकी पाठवण्याचे अलौकिक धाडस करणाऱ्या या शिवरायांच्या छाव्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान गर्वाने उंच करणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान जीवनावर चित्रपट बनवण्याचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता भूषण पाटील यांचा प्रयत्न मात्र खूपच निराशाजनक झालेला आहे. 6 महिन्यापूर्वीच सुभेदारसारखा लेखणीतून अप्रतिम आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम एक संवेदनशील चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा हा चित्रपट मात्र या सर्व स्तरांवर निराशाच करतो. हा सीन व गडावरचे काही सीन वगळता चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कमकुवत वाटतो. चित्रपटातील बारकावे टिपण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न मात्र इथे दिसून येत नाही. ह्या सीनमध्येच बघा, तलवार इथे लागली आहे पण ती नंतर दुसऱ्या सीनमध्ये इथे आहे. तलवारीने कापल्यावर असं रक्त ओढणं हे आता लांजेकरांच्या सर्वच चित्रपटात दिसतं. काहीतरी नवीन, काहीतरी कल्पकता ॲक्शन सीनमध्ये त्यांनी करण्याची मी तरी पुढील चित्रपटात आशा करतो. बजेटची कमी असते हे मी मान्य करतो, पण कमी बजेटमध्येही एक उत्तम चित्रपट बनू शकतो. सुभेदार हा दिग्पाल लांजेकर यांचाच चित्रपट याचं एक उत्तम उदाहरण आहे. मोठमोठे डायलॉग, ताणलेले सीन अंगावर रोमांच आणण्याऐवजी संयमतेची परीक्षा घेतात. भूषण पाटील यांची कास्टिंगही चुकीची वाटते. त्यांचा आवाज जरी भारदस्त असला तरी संवाद बोलण्याच्या शैलीत मात्र ते कमी पडल्याचे जाणवतं. चित्रपट वाईट होता की मीच माझ्या अपेक्षा सुभेदार या चित्रपटानंतर उंचावलेल्या होत्या, पण आता उत्तमच नाही तर सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून पाहायला मिळण्याची आशा मात्र मी पुन्हा करतो आणि अशी आशाही करतो की मी निराश होणार नाही.